बिचारा धावत धावत आला आमच्यासाठी भिजला पूर्ण. थँक्यू भाई थँक्यू. तेरा नाम क्या है? ईशान. थँक्यू भाई इतना भिक के आया हमारे लिए. 3,000 रुपये कुठेतरी पाडलेत कॅश. आता आम्हाला ते पण शोधायचे आहेत. आणि गाईज हे बघा रात्रीचे 1 वाजलेत आणि 1 वाजता फुल पोपट. नमस्कार मंडळी, कसे आहात? तुमचे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज जसं तुम्ही टायटल आणि थंबनेल बघितलं असेल, आपल्याला बुलावा आला आहे महाकालकडून, उज्जैन नगरी महाकाल. तर आज आम्ही तिकडे निघतो आहे आणि एकदम सडन प्लॅन होता. म्हणजे लिटरली मी आता लास्ट मंथमध्येच गोव्याला जाऊन आलेलो. मी प्लॅन केलेला कुठे जाणार नाही, पण अचानक मला एक फ्रेंड बोलला की मी उज्जैनला चाललो आहे, येतो आहेस का? आणि सडन मी काहीच विचार नाही केला. मी डायरेक्ट बोललो हा चल येतो. कसलाच विचार नाही, काय सुट्टी भेटेल का, काय मॅनेज होईल का, पैसे वगैरे काही नाही. सरळ त्याला बोललो हा. कारण महाकालचा बुलावा हा जेव्हा महाकाल बोलवतो तेव्हाच लोक जाऊ शकतात. किती लोकांना मी बघितलं आहे की वर्षभर प्लॅन करत असतात पण त्यांचा काय प्लॅन होत नाही. पण आपला प्लॅन झाला आहे आणि मित्र आपला आला आहे घ्यायला. हाच जो मित्र आहे त्याने मला बोलला की चल निघू उज्जैनला आणि जे होईल ते होईल. ट्रेन बिन पण आम्ही 2 दिवस आधी आता कन्फर्म झाले. हा बघा हा मित्र. चला पहिले निघू कारण आमची ट्रेन येते. मित्र आहे ज्याने प्लॅन केला की जाऊ उज्जैनला. आम्ही प्लॅन केला, बोला चला निघू. आमची 2 दिवसाआधीच कन्फर्म झाली तिकीट आणि यायची वगैरे तिकीट अजून काही कन्फर्म नाही आहे. फर्स्ट टाईम मी ट्रेनने उज्जैनला चाललो आहे, ते पण नॉन AC. बघू आता काय एक्सपिरियन्स आहे. चला आमची ट्रेन ॲक्च्युली सकाळची होती पण ती डिले झाली आणि आता कल्याणवरून आहे. कितीला आहे? 12ची ट्रेन आहे आणि 10:30 वाजता आम्ही ठाण्यात आहे. बघू आता पोचतोय का आम्ही टायमावर लवकर. चला तुम्हाला दाखवतो काय एक्सपिरियन्स आहे. ब्लॉग पूर्ण बघा. स्टेशनला पोचलो आहे आम्ही गाईज. आम्ही कल्याण ट्रेनमध्ये होतो आणि भावाने बघितलं आम्हाला आणि नंतर कळालं की हे तिथे इंडिकेटर दाखवत होतं की 11:06ची आणि आम्ही तेव्हा ट्रेनमध्ये होतो आणि फुल फाटलेली बोललं आता गेली की काय ट्रेन. पण नंतर परत अपडेट झाला आणि 11:25 दाखवते. आता कल्याणला पोचलो आहे आम्ही. आपल्या ट्रेनची वाट बघतोय. फायनली आपली गाडी आलेली आहे. सकाळी 7ला येणार होती ती आता आली 11:15ला. आणि ही विशेष गाडी आहे, ही आठवड्यातून एकदाच येते. आता बघू आतमध्ये जाऊन किती विशेष आहे. ये भाई फायनली आपली ट्रेन निघालेली आहे आणि आपले भाऊ पण भेटलेले आहेत आपल्याला. बिचारे सकाळपासून बसले असतील, 3 वाजल्यापासून बसलेत ते. आत्ता 12 वाजता भेटलेत. नॉन AC ट्रेन आहे पण एवढं गरम नाही होत आहे कारण मस्त क्लायमेट झालं आहे बाहेर. ही आपली गँग आहे सगळी. सगळे उज्जैनला चालले ते. आपली नवीन अजून 2 मित्र जॉईन झालेत आपल्याला. आपला नाश्ता चालू झाला. आता जरा भूक लागली. पोरं बिचारे काय सकाळपासून खाल्लं नाही त्यांनी. 6 तास लेट झाले गाडी. पब्लिक आपले भाव्या बिचारा प्रमोशन करताय माझ्या ब्लॉगचं पुण्याच्या लोकांना. आता दुपारच्या जेवणाचे मी ऑर्डर करतोय बाकीचे. आमचा सबस्क्रायबर आहे पुण्यावरचे. आता जरा हॉल्ट घेतलाय. बाहेर क्लायमेट बघा एकदम मस्त झालंय. नॉन ACची पण एक वेगळी मजा असते. मी पोचलोय गुजरातला. पाऊस पडतोय पण. वलसाड स्टेशन आहे. आता पिझ्झा आम्ही शोधतोय. पिझ्झा मागवलाय पण तो पिझ्झावालाच दिसत नाही कुठे. आणि आता ट्रेन सुटेल. कुठे रे बाबा पिझ्झावाला? पिझ्झावाला काय तुफान आला इथे गुजरात मध्ये. आजा सिमरन आला आमचा पिझ्झावाला आलेला आहे. गुड भाई गुड. बिचारा धावत धावत आला आमच्यासाठी भिजला पूर्ण. थँक्यू भाई थँक्यू. तेरा नाम क्या है? ईशान. थँक्यू भाई इतना भिक के आया हमारे लिए. चला पिझ्झा आला. हाच का आपला डबा. बिचारा भिजत आला आमच्यासाठी.
आणि आलेला आहे आमचा पिझ्झा. खूप भूक लागली, भुकेलोय मी. आणि आपला पिझ्झा आलेला आहे मस्त विथ गार्लिक ब्रेड आणि हा मोहल. आणि आता आपण पोचलोय सुरतला. वाजलेत बरोबर 5 वाजत आलेत. मला वाटतं आम्ही पोचू रात्री 2-1 पर्यंत. पण मजा येते ट्रॅव्हल करायला. प्रत्येक स्टेशनवर आम्ही काय काय फेमस खातोय. एक वर्ष तुला भेटेल मग 95-96 पर्यंत. फुल मजा येते एकदम. नॉन एसीची पण एक वेगळीच मजा असते. त्याच्या स्टार्टिंग मस्त हवा खायला भेटते आणि क्लायमेट पण खूप सुंदर झालंय. हे बघा. आता आम्ही पोचलोय वडोदराला. मी फर्स्ट टाइम आहे वडोदरा वगैरे सगळं गुजरातचे बघतोय. आता इथे नुसता गुज्जू, फाफडा, जलेबी वगैरे चाललंय. गरम गरम मूंग भजी काढली. बघूया इकडे आपण खाऊन ती कशी आहे. हे आम्ही घेतले वडोदराचे. आणि या वडोदराचा पाव बघा, याला जीव पण नाही. सगळे मुंबईचे पाव बरे. बाकी भजी चांगली आहे. बाय बाय वडोदरा. आम्ही एका स्टेशनवर उतरलोय. कुठे पोचलो जरा बघू. हा कोणता स्टेशन आहे? गोधरा. अरे बापरे, हा तोच स्टेशन आहे इफ आय एम नॉट रॉंग जिथे गोधरा हत्याकांड झालेलं. आता हा खूप डेव्हलप झाला स्टेशन. पण क्लायमेट खूप मस्त आहे. मस्त थंड वाटतंय. आणि ट्रेन सुटली. चला. भावाला उठवायचा प्रयत्न. हे आलं चल. आता अर्धी पब्लिक लुडो खेळतीये, अर्धी पब्लिक तारक मेहता बघते. तारक मेहता फॅन्स अँड लुडो. आम्ही कॅट बीट सगळं विसरलोय. आता आहेत आमचा टाइमपास. भाई आपण जिंकलेलो आहे बघा. फर्स्ट आलोय. आता बाकी 3 भावांमध्ये शर्यत चाललोय. हा बिचारा फुल टेन्शन मध्ये. नुसते आतमध्ये बघा, 2 आतमध्ये. तर आता आम्ही पोचलोय रतलाम स्टेशनला. हे बघा, हा सेकंड लास्ट स्टॉप आहे. आणि वाजलेत 11:15. आणि अजून 2 तासाने आम्ही उज्जैनला पोचू 1 वाजता. आणि मस्त थंडी वाजते इकडे. फुल छान क्लायमेट झालंय. आणि आता इथेच आम्ही जेवायला मागवलंय. तर मस्त आता इथे जेवून घेऊ. फुल एक्सायटेड आहे उज्जैनला. फर्स्ट टाइम मी चाललोय. आणि मस्त पाऊस पण पडतोय. तर मजा येणार आहे. तर ब्लॉग पूर्ण बघा. उज्जैनला पोहोचून मी तुम्हाला दाखवतो आम्ही स्टे पण कुठे करणार आहे मंदिराच्या जवळच. तर मस्त 1-1.5 वाजता फुल बघू तिथे काय क्लायमेट आणि कसं वाटतंय तिथे. चला ब्लॉग पूर्ण बघा तुम्ही. हे आपलं जेवण आलेलं आहे मस्त. आणि भावेने कांड पण केलेला आहे. 3000 रुपये कुठेतरी पाडलेत कॅश. आता आम्हाला ते पण शोधायचे. आम्ही बाहेरूनच मागवले, कारण ट्रेनमधनं काय नाही मागवले. त्याच्यात मस्त 2 प्रकारच्या भाज्या आहेत. ही चपाती आहे, डाळ, राईस, काकडी आणि छोटासा थोडा मोठा रसगुल्ला. खाऊन बघू कशी टेस्ट आहे. दे थोडे आता ते तिथून तरी आशीर्वाद दे. 10 रुपये. नहीं आपके पैसे दूंगा, आपका पैसे नहीं नहीं ले लो. क्या नाम है आपका? नील जान. नील जान. वाह. थैंक यू. इसको नील जान जी, इसको आशीर्वाद दो. ये टेंशन में ये वाला जो भी बताऊं बातें सोचते हैं ना वो मन के अंदर ही ले जाती है. हॅलो गाईज, फायनली आपण उज्जैनला पोहोचलेलो आहे. आणि पूर्ण स्टेशन भरलाय. असं वाटतं सगळेजण उज्जैनलाच आलेत. चला तुम्हाला आता आम्ही दाखवतो आम्ही स्टे कुठला बुक केला आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. गर्दी बघा बाई, रात्रीचे 1 वाजलेत आणि पूर्ण स्टेशन भरलाय.
बघा भाई, असं वाटतं रात्रीचे 8-9 वाजले. आणि गाईज हे बघा, रात्रीचे 1 वाजलेत आणि 1 वाजता फुल पोपट. आणि किती आहेत बघा भाई, मोजता पण येणार नाही एवढे पोपट आहेत. पण असे रात्रीचे कसं आले रे जायला? अरे भाई हे बघा, इकडे पण आहे भाई, कैरीपेक्षा जास्त असे पोपट दिसत आहेत. हे बघा, स्टेशनच्या बाहेर आहे आम्ही. आणि हे बघा, इथे सगळीकडे हॉटेल्स आहेत मस्त. इथे पराठाचं दुकान चालू आहे. आणि ते मेन तर मला आवडले की भाई, सगळ्या झाडांवर पोपट आहेत. हे बघा इकडे, हा दुसरा, आणि असे नाही थोडेफार भरपूर पोपट आहेत. हे बघा, चला आता आम्ही ऑटो बघतोय. ऑटोवरनं आधी आपल्या रूमवर पोहोचू. पब्लिक थांबली आहे. आणि हा बघा एक पोरगा बिचारा 3,000 हरवलाय, तर खाली शोधतोय. खाली त्याला कुठे 3,000 भेटतात माहित नाही. जाऊ दे, गेले पैसे. ये चल आता. रिक्षा आलेली आहे आपली. बघा मस्त क्यूट रिक्षा. आता बघा याच्यात किती जण बसतात. बॅगा टाकतो जरा पटापट. विली मार वाटतं तुझी रिक्षा. एका रिक्षात बघा कसे सगळे बसले. बसला पण नाही, उभा आहे. आणि पुढे आमचा एक माणूस बसलाय. गावच मोठी रिक्षा आहे. बॅगा अशा पकडलाय. मुंबई जरा 3,000 हरवलेत म्हणून आता आम्ही बजेट ट्रिप करणार. आता आम्ही बजेट ट्रिप चालली आमची. पोचलोय आता आम्ही आमच्या स्टेच्या इथे. हे बघा असं इकडे. आणि इकडे आम्ही बुक केलंय हॉटेल सावरिया. बघा इथं. आणि भाई जिथे जाल तिकडे मंदिर आहेत. आणि इथून फक्त 5-10 मिनिटावरच आहे आपलं मंदिर, मेन मंदिर. इथे पण एक छोटंसं मंदिर आहे. चला तुम्हाला रूम दाखवतो. आमचे रूम कशा आहेत. थँक्यू भाई. जय महाकाल. जाऊ का भाई. तर गाईज हा एक रूम आम्ही बुक केला आहे. इथे 2 आणि इथे 2 असे 4 जण झोपू शकतात. आणि हा एक दुसरा एक बुक केला आहे आम्ही. हा बघा, वॉशरूम वगैरे नॉर्मल चांगले आहे, क्लीन. आणि ये मंदिर से कितना दूर है? 5 मिनट पे मंदिर से दूर है गाइज. हॉटेल सावरिया. मी तुम्हाला याचं एक्झॅक्ट लोकेशन सांगतो. हॉटेलपासून 5 मिनिटावरच आहे. तर तुम्हाला हे बघा असं आहे मस्त. वरती पण आहे थोडं. तर तुम्हाला एक्झॅक्ट याचं लोकेशन पाहिजे असेल तर कमेंट करा. मी तुम्हाला याचं लोकेशन सांगतो. आणि आता वाजले ऑलमोस्ट 2-2:30. आणि आताचा ब्लॉग मी इथे एंड करतोय, कारण उद्या सकाळी आम्हाला परत 6 वाजता उठून मेन महाकालचं दर्शन घ्यायचं आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ट्रेनचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या ब्लॉगसाठी. उद्या सगळ्यात मेन ब्लॉग असणार आहे, त्याच्यामध्ये आम्ही महाकालचं दर्शन, तिथून काल भैरव आणि बाकीचे सगळे आहे उज्जैनमधले फेमस मंदिर आणि स्ट्रीट फूड ट्राय करणार आहे. तर ब्लॉग त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता खूप दमलो आहे, सगळे झोपायच्या तयारीत आहेत. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. जय महाकाल. बाय गाईज.